आपल्याला पूजा करणे जेवढा महत्त्वाचं आहे, तेच पूजा कशी करायची आहे, कोणत्या देवाची करायची आहे तेही जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण आपण मेहनत करतो, खूप मेहनत करतो, पण ज्या दिशेमध्ये आपल्याला मेहनत करायचं आहे त्या दिशेमध्ये आपण मेहनत न करता चुकीच्या ठिकाणी जर आपण मेहनत करत असेल, चुकीच्या दिशेने जर आपण मेहनत करत असेल, तर तुम्हाला रिझल्ट कसं भेटणार आहे? नाही भेटणार। तुम्ही कितीही मेहनत करा, नाही भेटणार आहे ते। त्याच्यामुळे ते पूजा कशी करायची आहे, कोणत्या देवाची करायची आहे हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहे की सर्वप्रथम जे आपण रोजची पूजा करतो त्यामध्ये कोणत्या देवांना आपल्याला स्मरण करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, कोणत्या देवाची पूजा करायची आहे ते बघूया। तर सर्वात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। स्वामींना तुम्ही जपा म्हणजे तेही तुम्हाला जपतील। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, आपण रोज जे पूजा करत असतो तर काही जण काय करतात की आपले देवघरातले जे देव वगैरे आहेत, आता तेही कित्येक जणांचं तर देवघरातली मांडणी सुद्धा व्यवस्थित नसते। म्हणजे जसं देवांचाही क्रम असतो, म्हणजे पहिल्या पायऱ्यावरती कोणते देव असणार आहे, दुसऱ्या पायऱ्यावरती कोणते देव असणार आहे, तिसऱ्यावरती कोणते असणार। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, हे मी लिस्ट तुमच्यासाठी आणलेली आहे की ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सर्वात आधी एवढे सेवा तुम्हाला करायचं, म्हणजे हे पूर्ण नाही करायचं आहे, पण ते तुम्हाला सांगत आहे मी की कोणकोणत्या सेवा तुम्हाला करायचं आहे। आता ह्या लिस्टमध्ये जसं दिलेलं आहे तसं तर ह्या लिस्टमध्ये भरपूर दिलेलं आहे, पण तुम्हाला जे महत्त्वाचं जे आहे, आणि हे लिस्ट मी तुमच्यासाठी तयार केलेली आहे ऍक्च्युली, की कारण कसं आहे व्हिडिओमध्ये सांगताना भरपूरदा ना अशा गोष्टी ऐन टाइमला असं व्यवस्थित आपल्याला आठवत नाही की काय बोलायचंय, पण जेव्हा उगं बसलेलं असतो त्यावेळेला खूप चांगले विचार येतात की नाही असं सांगितलं तर खूप चांगलं आहे, असं जास्त फरक पडणार आहे, अशा ह्या टिप्स असं। तर त्याच्यामुळे मी जे आठवण आलेलं आहे मला तेव्हा मी ते लिहून घेतलेलं आहे, जेणेकरून की व्हिडिओमध्ये काही न चुकता मी व्यवस्थित सगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकू। तर सर्वात आधी आपल्याला जे सेवा करायची आहे ते पितरांची सेवा आपल्याला करायचं आहे। कारण स्वतः गुरुमाऊली असं सांगतात की जर पितर तुमचे असंतुष्ट असतील, तुमचे पित्र जर असंतुष्ट असतील, तर तुमचा जे देव आहे, ज्या देवांची तुम्ही भक्ती करता, देव वेगळे आणि गुरु वेगळे, तर देवही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, आणि गुरु जे ब्रह्मांड नायक आपले गुरु आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही। तर पितरचा कोप जे आहे एवढा वाईट असं असतो, म्हणजे त्यांचा जे कोप आहे किंवा त्यांचा जे दोष आहे, जे पितृ दोष आहे, प्रखर पितृदोष असं म्हणलं जातं त्याला। स्वतः गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की पितृ जर तुमचे असंतुष्ट असतील तर कोणतेच देव ना कोणते गुरु काहीच करू शकणार नाही। तर पितृ म्हणजे कोण आहे, तर काही जणांची अशी समजूत असते की पितृ म्हणजे माझे वडील किंवा माझे आजोबा, किंवा माझे आजोबा म्हणजे माहेरचं असो किंवा सासरचं असो, दोन्ही पण। तर असं आपल्याला वाटतं, नाही तर माझे सासरे किंवा पंजे सासरे, आजे सासरे असे जे असतात तसं, तर असं काही नाही। पितृ म्हणजे तुमची ते 10 पिढीची आहे ना, 10व्या पिढीपासून तो दोष लागू शकते। समजा जसं की आता मला एखादा दोष लागलेला आहे आणि त्याचं मी समाधान जर नाही केलं, त्याचं संतुष्ट मी पितरांना नाही केलं, तर तो पुढे दोष, माझा वय निघून गेला, मी मरून गेली, तर परत तो दोष कुठे जाणार आहे, परत माझ्या मुलांना ट्रान्सफर होणार आहे तो दोष। आणि त्या मुलांनाही त्याच्यावर जर तोडगा नाही काढला, त्यांना संतुष्ट नाही केलं, परत तो दोष परत त्यांच्या मुलांना जाणार आहे। तर असं हा पितृदोष जे आहे ते वाढत जातं, आणि जेवढं हा पितृदोष वाढत जातं तेवढं तो प्रखर होत जातं, तेवढं कठोर होत जातं। तर त्यामुळे पितृदोष असं नाहीये की मी तर माझ्या आई वडिलांची खूप सेवा केली, चांगली सेवा केली, मी परत त्यांच्या पुण्यतिथीला मी पूजा करतो, म्हणजे खाऊ घालतो, दक्षिणा करतो, दान करतो, जे काही आहे त्या गोष्टी, तरी पण मला असं का होतं, तर असं अजिबात नाही आहे। तर माझं सांगण्याचा अर्थ हाच आहे की पितृदोष फक्त तुमच्या आई वडिलांचा किंवा तुमच्या आजी आजोबांचा नाही, तर ते 10-20 पिढीपासून जेव्हापासून ते आहे तेव्हापासून ते तुम्हाला लवदोष लागणार आहे। म्हणजे एवढं प्रखर, एवढं कठोर हा पितृदोष आहे। तर कठोर तर आहे, पण त्याच्यामध्ये खूप साधा सोपे उपाय आहे, तो काहीच आपल्याला मोठी गोष्ट नाही। तर मी ह्याबाबत मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की पितृदोष जर आहे तर त्याच्यामध्ये काय, म्हणजे पूजा कशी करायची आहे, त्याच्यासाठी काय करायचं आहे। बरं, आपण ह्याच्यावरती दुसरा व्हिडिओ सुद्धा बघणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण डिटेलमध्ये जानकारी म्हणजे माहिती घेऊ, कारण की एकाच व्हिडिओमध्ये खूप जास्त लॉंग व्हिडिओ होऊन जातं। तर पितृदोष आला सर्वात आधी, तर पितृदोष तुम्हाला आधी कमी करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पितृदोषासाठी जर सांगितलं गेलं तर केंद्रामध्ये तुम्ही गेलं किंवा केंद्रात एखादा सेवेकरी तुम्हाला शिशी भेटले, तर मी पण सेवेकरी आहे केंद्रात, मला सगळ्या माहिती आहेत गोष्टी, तर ते तुम्हाला काय सेवा देणार आहे, ते तुम्हाला देणार आहे, जे आपल्या नित्य सेवा आहे ते तर देणारच आहे तुम्हाला। जर तुम्ही कधी अजून, म्हणजे काही जण सेवेकरी असतात पण ते करत नाही नित्यसेवा, त्यांना असं वाटत नाही की नाही आता मला सगळं भेटलेलं आहे, आता मी नित्यसेवा नाही करणार आहे, तर असं नसतं अजिबात। तर नित्यसेवा कंपल्सरी आपल्याला करायचं आहे। तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय प्रॉब्लेम असो नसो, तुम्ही सामान्य सेवेकरी आहे तर ते नित्यसेवा, कारण सेवेकरी व्हायची पहिली पायरीच ती आहे,
पहिलं पायरीच ती आहे की तुम्ही नित्य सेवा करायचंच आहे, तेव्हाच तुम्ही सेवकरी असं म्हणले जाणार आहे. तर नित्य सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्याला भागवतचा पाठ करायचा आहे. एकादशी येते, महिन्यातून 2 एकादशी येतात. त्या एकादशीला आपल्याला न चुकता भागवतचा पाठ करायचा आहे. भागवतचा पाठ केल्याने पितृदोष हा कमी होतो. उगाच बसल्याने काहीच होणार नाही, मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि तुम्हाला जर वाचता येत नसेल तर काय करायचं, आता भागवतचा पाठ करायचंय पण मला वाचता येत नाही किंवा मी केंद्रात जाऊ शकत नाही, माझ्या आजूबाजूला माझ्या शेजारी पाजारी केंद्र नाहीये, तर त्यावर पण तोडगा आहे. तर त्यावर तोडगा काय आहे की तुम्हाला जर भागवत वाचता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की आपले जर वाचता येत असेल तर तुम्हाला भागवतचा पाठ करायचा आहे दर एकादशीला. आणि त्यानंतर अजून काय करायचं आहे की आपली जी नित्यसेवाची पुस्तिका असते ती आहे आपली नित्यसेवाची पुस्तिका. तर ह्या पुस्तिकामध्ये दिलेलं आहे पितृसूक्त आणि पितृ तुष्टिकारक असं स्रोत दिलेला आहे. पितृचे स्रोत पण आहे आणि पितृ सूक्त पण दिलेला आहे. आणि तो आहे 170 या पानावरती दिलेला आहे. ह्यामध्ये 170 पानावरती पितृसूक्त आणि पितृस्रोत असं दिलेलं आहे. ते दोन्ही स्रोत आपल्याला वाचायचे, रोज वाचायचा आहे. आणि तो कसं वाचायचा आहे पितृदोषासाठी, तर सर्वात आधी आंघोळ वगैरे केल्यावर जेव्हाही तुम्ही पूजा पाठाला बसणार आहे तर तेव्हा आपल्याला आसन घ्यायचं आहे. आसन घेऊन त्यावर बसायचं आहे. त्यानंतर तुमचं जे दक्षिण दिशा आहे घरातली दिशा दक्षिण दिशा तुम्हाला जिकडून सूर्य उगवतो तुम्हाला जर असं पद्धतीनं की पूर्व आहे, पश्चिम, उत्तर, दक्षिण असं कळत असेल तर ठीक आहे. नाहीतर मोबाईलवरती कंपास म्हणून येतो जो नाही का काट्यासारखं फिरत राहतो, तर ते कंपास तुम्हाला चालू करून बघायचं आहे. तर तुम्हाला बरोबर ते दक्षिण दिशा कोणती आहे ते तुम्हाला नक्की तिकडे माहिती पडणार. तर दक्षिण दिशेकडे आपल्याला तोंड करायचं आहे आणि आसनावर बसायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पितृसूक्त आणि जे पितृस्तुती आहे ते दोन्ही याचा पाठ करायचा आहे, रोज करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते पाठ आपले जर झाले की त्यानंतर आपल्याला हातपाय घेऊन त्यानंतर आपल्याला आपली जी रोजची सेवा आहे, रोजची जी देवपूजा आहे ते करायचं आहे. म्हणजे हा तुमचा पितृसेवा, रोज तुम्ही पितृसेवा करत आहे. जसं आपल्याला पंचमहायज्ञ सांगितलं जातं तसंच ही पितृसेवा आहे. म्हणजे तुम्हाला सांगते की पितृदोष लवकरात लवकर कसं कमी करायचं आहे आणि ते दोष कसं नाहीसं करायचं ह्यासाठी हा उपाय आहे. ज्यांना वाचता येतं त्यांच्यासाठी हा उपाय आहे. तर सर्वात आधी एकादशीला भागवत करायचं आहे. त्यानंतर रोज 15 दिवसाला एकादशी येते ते भागवत करायचं आहे आपल्याला. 1-1.25 तासामध्ये होऊन जातं, 1.5 तास 2 तासमध्ये होऊन जाईल जे नवीन असणार त्यांना. आणि त्यानंतर दुसरा पितृसूक्तचा रोज पाठ करायचा आहे आपल्याला. पाठ म्हणजे फक्त 1.5 पानाचा आहे, 2 पानाचे आहे, फक्त 2 पानाचा आहे. पितृसूक्त आणि पितृस्रोत हा 2 पानाचा 170 पानावरती दिलेला आहे. त्याचा रोज आपल्याला वाचन करायचं आहे. त्यानंतर ते झाल्यावर हातपाय धुवून मग आपली घरातली नित्य सेवा करायची आहे. हे तर सेवा झाली ज्यांना वाचता येतं त्यांनी तर हे 2 सेवा करतील. आणि दुसरे पण सेवा आहे ते पण मी सांगणार आहे की तो कसं हे करणार. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी काय करायचं, जर ज्यांना वाचता येत नाही तर एकादशीला केंद्रामध्ये पाठ होतात भागवतचे, तर त्यांनी केंद्रामध्ये जाऊन सामूहिक जिकडे पाठ केला जातात किंवा गुरुपीठवरती मोठी भागवतची पण कथा होती ते सुद्धा तुम्ही करू शकता. तर तुम्हाला वाचता येत नाही तर तुम्ही सामूहिक मध्ये जाऊन तिकडे फक्त बसलं नामस्मरण करत राहिलं, ऐकत राहिलं तर त्याचा सुद्धा तुम्हाला पुण्य भेटणार आहे. तर ते तुम्ही करू शकता. आणि दुसरा पॉइंट सर्वात महत्त्वाचा आहे तो काय आहे की दर शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे, पितृदोषचा 100% हा एवढं प्रभावी सेवा आहे ना, तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला जर नाही सक्सेस भेटत तुम्ही काहीच करू नका. आतापर्यंत तुम्ही जे करत राहिलेलं आहे ते करत राहा, काहीच करू नका. आणि फक्त मी जी सांगितलेली सेवा आहे ती तुम्ही करा. म्हणजे तुम्हाला एक क्लॅरिफाय होऊन जाईल की नाही ह्या सेवा केल्यानेच मला हे झालेलं नाही, तर हे पण सेवा करताय, दुसरं कोणी काय सांगितले ते पण करत आहे. मग तुम्हाला असं वाटणार की नाही मी हे केलं तर हे झालेलं आहे, माझ्या सेवेने काहीच नाही झालेलं असं तुम्हाला वाटणार. तर तुम्ही दुसरं जे काय करत आहे ते करत राहा, दुसरं काहीच करू नका. आणि मी जी सांगितलेली सेवा आहे ती करा फक्त. आणि त्यानंतर मला सांगा की काय आयुष्यामध्ये तुमचा बदल घडलेला आहे. मी ओपन चॅलेंज करते युट्यूबवरती की तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. हे ओपन चॅलेंज. जर तुम्हाला नाही फरक पडलं तर ह्याच चॅनलमध्ये व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन तुम्ही सांगा की ताई मला काहीच फरक पडलेला नाहीये, मी चॅनल बंद करेल. काहीच फरक नाही. माझ्याकडे अजून एक चॅनल आहे ब्लॉगचा, त्याच्यासाठी मी भरपूर खुश आहे. खूप चांगलं चालत आहे ते चॅनल सुद्धा. तर तसं काहीच नाही आहे. तर माझा फक्त हा चॅनलचा उद्देश आहे लोकांची मदत करणे. तर मला असं बोलावं लागतं कारण की तुम्ही मग उल्हासानं करणार आणि त्या गोष्टी होणारच. कारण जेव्हा समोरचा माणूस बोलतो मनाने आणि तुम्ही मनाने करता तर त्या मनाने गोष्टी घडतात. नाहीतर नाही कोणी सांगितलंय म्हणून जर आपण असं उपाय म्हणून जर केलं ना तर ते कधी होणार नाही. नाही तुम्हाला ह्या गोष्टीची श्युरिटी असायला पाहिजे, 100% खात्री असायला पाहिजे की नाही हा उपाय मी जर केला तर माझं कल्याण होणारच आहे. तर त्या गोष्टी नक्कीच घडतात, 100% घडतातच. तर ज्यांना आता वाचता येत नाही तर त्यांच्यासाठी काय उपाय आहे, तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे की दर शुक्रवारी तुम्ही 6 शुक्रवार हे काम करायचं आहे. आपल्याला वाचता येत नाही जाऊ द्या, शक्य झालं तर जिकडे सामूहिक पाठ वगैरे होतात तिकडे जा. नाही जर झालं तर काय करायचं तुम्हाला की गायला आपल्याला खाऊ घालायचंय. काय खाऊ घालायचं आहे तर
भात घ्यायचा आहे, आळणीचा भात, म्हणजे त्या भातामध्ये मीठ नाही पाहिजे. एक अर्धा वाटी भात तुम्ही शिजवू शका, त्याचं चांगलं भरमट होऊन जाईल. अर्धी वाटी, एक वाटी, तुम्हाला जेवढं झालं यथाशक्ती तुमच्या, तर तेवढं भात, आळणीचं भात आपल्याला घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर त्याच्यासोबत आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं थेंबभर तूप टाकायचं आहे. 1 थेंब 2 थेंब असं थेंबामध्ये तुम्ही 2-3 थेंब असं त्याच्यामध्ये तूप टाका. त्याच्यामध्ये काळे तीळ टाका, 1 केळी टाका आणि थोडंसं हळद टाका. तर काय काय वस्तू झाली आपली? भात, तूप, काळे तीळ, केळी आणि हळद. ह्या 5 गोष्टी ज्या आहे ते तुम्हाला सगळं एकावर एक तुम्ही टाकू शकता, असं काही हरकत नाही. खाली भात टाकला, त्याच्यामध्ये थोडंसं तूप शिंपडलं, थोडंसं हळद टाकली आणि त्यानंतर त्याच्यावर केळी ठेवली आणि थोडेसे काळे तीळ ठेवली. ह्यानंतर हे सगळ्या गोष्टी काय करायचं आहे आपल्याला की एखादं जे आपलं झाडाचं पान वगैरे असतात त्या पानावरती आपल्याला नेऊन त्या गाईला खाऊ घालायचं आहे आपल्याला. आणि हे कधी करायचं आहे? सूर्य मावळण्याच्या आधी हे कार्य तुम्हाला करायचं आहे. शुक्रवारी करायचं आहे. कमीत कमी 1-2 महिना, 1.5-2 महिना तरी तुम्ही करा. म्हणजे एका आठवड्यामध्ये जर एका महिन्यामध्ये जर 4 शुक्रवार जर येत असेल, 4-5, तर तुम्ही कमीत कमी 1.5 महिना म्हणजे एक 6-7-8 शुक्रवार तर तुम्ही आठवणीने करा, न चुकता करा. आता समजा तुम्हाला मध्ये जर पिरियड्स आले तर काय करणार तुम्ही? तर समजा जर पिरियड्स आले तर तुम्ही न करता घरातले, कारण पिरियड्समध्ये अशा गोष्टी करू नये, कारण आपण हे दान देत आहे. पिरियड्समध्ये दान दिलं जात नाही आणि नाही द्यायला पाहिजे. तर हे आपण ते पण देवाला, आणि की गाय म्हणजे जे 36 कोटी देव आहे ज्याच्यामध्ये, त्यांना आपण दान देत आहे, तर ह्या गोष्टी करू नये. तर तुम्ही न करता तुमच्या घरातील काय, फक्त ह्याच्यामध्ये फक्त भात शिजवायचं, दुसरं तर सगळं रेडीमेड आहे. तूप असतोच, तीळ असतातच, हळद असतेच आपल्याला, केळी फक्त ठेवायची, दुसरं काहीच नाही, फक्त भात लावायचं थोडंसं. तर ते कोणालाही घरात जे वडील मोठे आहे कोणीही असो त्यांच्याकडून भात करून घ्यायचं. त्याच्यावरती सगळ्या गोष्टी तुम्ही सांगायचं, ते टाकतील आणि त्यानंतर ते गाईला नेऊन द्यायचं. सूर्य मावळण्याच्या आधी द्यायचं आणि कमीत कमी 2 महिने, 1.5-2 महिने तुम्हाला दर शुक्रवारी हा करायचा आहे. आणि तोही 12च्या नंतर, कारण 12च्या नंतर आपण जे अन्नदान करतो, जे खाऊ घालतो, ते पितरांना आपली जाते ती सेवा, आणि गायला देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे. आणि त्यांना पितृदोषसाठी जे आमच्यावरती जे काही दोष आहे त्याच्यापासून आम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये मंगलमय कार्यक्रम हो, मंगलमय आमची कामं जे आहे ते खूप वर्षापासून जी अडकलेली कामे आहेत ते कामे पूर्ण व्हावी आपली, अशी प्रार्थना करायची आहे गायला. आणि तो नैवेद्य देऊन यायचा आहे आपल्याला, बस दुसरं काहीच करायचं आहे. आता मी पितृदोषाबद्दल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे, तर तुम्ही हे नक्की करा. आणि आता हे तर झालं आपलं पितृची सेवा झाली. हे पूर्ण सेवा मी तुम्हाला पितृपक्षामध्ये पण तुम्ही करू शकता. हे आता झालं बघा, 17 तारखेला आपले गणपती बाप्पा जाणार आहे. 18 तारखेपासून आपलं जे श्राद्ध आहे, म्हणजे श्राद्धचा जे महिना आहे आपला, पितरांचा पितृपाठाचा महिना आहे तो सुरू होणार आहे. तर 18 तारीख ते 2 तारखेपर्यंत हा पितृपाठाचा महिना आहे, म्हणजे 15 दिवसपर्यंत हा चालतो. तर त्या वेळेमध्ये तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. तर हा खूप खूप अतिशय चांगला असं हा पाठ आहे. शक्य तुम्हाला झालं तर पितृसूक्त करताना तुम्ही हवन सुद्धा करू शकता. त्या म्हणजे नीतिपुस्तिका आहे ते तुम्ही घेणारच आहे, त्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे की कसं करायचं आहे. फक्त काळे तीळ आणि तूप घ्यायचं आहे. हवन ही करण्यासाठी काय खूप मोठं हे करायचं नाही आपल्याला, फक्त काळे तीळ आणि गायचं तूप याने आपल्याला हवन करायचं आहे. तो सुद्धा अतिशय अतिशय भारी, म्हणजे म्हणून मी तुम्हाला एवढं लवकर सांगत आहे, जेणेकरून की तुम्ही हे जे संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे ना, ते अजिबात चुकू नका. तुम्ही रोज जर पितृपाठामध्ये रोज जर हवन केलं ना, अरे खरंच मी तुमचं ह्या एवढा महिना गेल्यानंतर मला सांगा की काय तुमचं आयुष्य बनलेलं आहे, खरंच. आणि ह्या सेवा मी पण चालू केलेल्या आहेत आणि मी पण नक्कीच सांगणार आहे तुम्हाला की काय माझ्यासोबत झालेलं आहे ते तर तुम्हाला दिसूनच येणार आहे. कारण मी माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी शेअरच करते की काय झालं, काय आलं. एखादी नवीन मी जर हेअर क्लिप पण घेतले तर मी तुम्हाला शेअर करते की नाही मी हे घेतलेलं आहे, ते तुम्हाला जाणीव होऊनच जाणार. सगळ्या गोष्टी कळणार तुम्हाला माझ्या ब्लॉग चॅनलवरती. तर माझ्या आयुष्यामध्ये पण काय चालू आहे ते पण तुम्हाला नक्की कळणार आहे. तर मी पण ह्या सेवा सुरू केलेली आहेत, म्हणून विचार केला की तुमच्यासोबत शेअर करू. तर आपलं टॉपिक जे आहे तो वेगळा होता ऍक्च्युली, की रोज पूजा कशी करायची आहे, पण आपण दुसऱ्याच टॉपिकमध्ये गेलं. तर एक ह्यामध्ये आपल्याला पितृची आपण सर्वात आधी सेवा केली, म्हणजे सर्वात मोठे जे आपले पित्र आहेत ना त्यांची आधी सेवा केली, त्यांना समाधान केलं. त्यानंतर आपल्याला दुसरं काय करायचे आहे, आपले कुळदेवत, कुळदेवी, कुळदैवत यांची सेवा आपल्याला करायची आहे. कारण पित्रानंतर जो नंबर येतो आपल्या कुळदेवतांचा नंबर येतो आणि ह्या